काढायला सोनिया तर आता सोन्या म्हणजे आपला मावशीचा मुलगा काय कर तुझ्या पप्पाला हाय कर आंघोळीला छान झाले। हॅलो मंडळी, बॅक अगेन न्यू व्हिडिओ। तर मित्रांनो, आज तुम्ही जरा कपडे बघून वाटत असेल की काय कपडे घातलेत। तर मुळात आज झालं काय, आज सकाळी उठलो, ब्रेकफास्ट वगैरे केला आणि गावाला आले तर माहिती आहे म्हणजे एकदम नॉर्मल ब्रेकफास्ट असतो, म्हणजे कधी शिरा किंवा पोहे। तर ते झाल्यानंतर आम्ही सर्वात आधी लाकडं वगैरे भरायची होती ती भरली। नंतर घराच्या समोर तुम्ही व्हिडिओत पाहिला असेल, याच्या आधी विटा दिसल्या असतील, तर त्या दुसऱ्या ठिकाणी रिप्लेस करायचे होते, तर ते सुद्धा केले। त्याच्यानंतर म्हटलं चला आज आपण जाऊया की रानटी भाजी आणायला। तर रानातली भाजी म्हणजे काय, तर भोकर असं बोलतात त्याला, भोकरीची भाजी। तर ती आणायला मी चाललोय। दादू येतोय का रे? नको येऊ। तर चला मंडळी, तुम्हाला दाखवतो, लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहे आणि आशिष आणि बंटी। आशिष मित्र, आपल्या गावाबद्दल दोन शब्द बोल ना। काय बोल दादा? काय वाटतं आपल्या गावाबद्दल तुला? तू मुंबईला असतोस ना, गावाला आल्यानंतर तू काय फील करतोस, म्हणजे काय असं नवीन तुला वाटतं? म्हणजे वर्षातनं पहिल्यांदा अशी मजा येते आपल्याला घ्यायला, मग ती घेतो मजा। हां, आणि बंटी तू? निसर्गरम्य, खायला फळे आणि उन्हा खेळायला खूप सारा वेळ, नुसती धमाल धमाल। तर मंडळी, भोकर म्हणजे काय, तर आता जे डोंगर भागामध्ये राहतात किंवा कोकण पट्ट्यामध्ये जे येतात त्या लोकांना माहिती असेल, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा ब्लॉग काहीतरी थोडासा नवीन वाटेल। तर भोकरीचं झाड हे असं काहीचं दिसतं, हे पाहू शकता तुम्ही। हे भोकरीचं झाड आहे। हे हाईटने जास्त मोठं सुद्धा नसतं आणि छोटं म्हणजे मीडियम साईजमध्ये असतं। तर त्याला जे कवळी जी पानं असतात ना, ती पानं आपण वापरतो पालेभाज्या, एक प्रकारचे, जशी आपण मेथीची भाजी आणतो, पालक भाजी असते त्या टाईपमध्येच असतात, छोटी छोटी पाने, ती म्हणजे भाजी। काय अर्णव, कशाला आलाय? भोकरीची भाजी काढायला। दादू कशाला आलाय तू? भोकरीची भाजी खाल्यास का तू कधी? तर आपण घरगुती सगळे आलेलो आहोत भोकरीची भाजी खायला। तर आता आपला सोन्या चाललेला आहे वरती भोकरीची भाजी काढायला। सोनिया तर आता सोन्या म्हणजे आपला मावशीचा मुलगा, तो निघालेला आहे वरती। सोन्या, हे इकडे दिसते बघ, इकडे पण आहे पालेभाजी, पाहू शकता मंडळी, ही सुद्धा कोळे पान आहे। आणि भोकरीची भाजी म्हणजेच कोळे पान। आता काही लोकांना प्रश्न पडेल की भोकरीची भाजी म्हणजे ते फळ येतं, तर होय, तर ते फळ येतं ते सुद्धा आम्ही काय करतो, आमचे म्हणजे आता ते फळ नाही आहे, परंतु जर ज्यावेळेस फळ यायचं त्यावेळेस लोक काय करायचे की ते फळ कापून त्यातली आतली बी काढून ते वाळवायचे, मग ते पावसाळ्यामध्ये त्याची मस्त असं त्याच्यामध्ये सुकट वगैरे टाकून मस्त भाजी लागते। तशीच करायची म्हणजे कोलम टाकून, बरोबर? हा, ही बघा मंडळी भोकरीची भाजी। आणि मेन म्हणजे तुम्हाला दाखवायचं झालं तर ही कोळे पान। शेंडवलची भाजी, आपले मोठे भाऊ काहीतरी बोललेत, कसली भाजी? शेंडवलची? आळंबी अजून नाही बाळा, आळंबी येण्यासाठी पाऊस लागतो। तर मंडळी पाहू शकता, म्हणजे ही नदी आणि नदीच्या बाजूलाच आमचं गाव आहे। अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये दडलेले हे गाव। अर्णव, कपडे का काढलीस? अरे वा, तर अर्णवने त्याच्या शर्टाचा काय बोलतात बलिदान दिलं का, तर भाजी ठेवण्यासाठी। अर्णव, भाजी चांगले म्हणून तू बलिदान दिलंस ना शर्टाचं। तर अर्णवनं अक्षरशः शर्ट दिलं भाजी ठेवण्यासाठी, आणि अशा उन्हामध्ये
उन्हामध्ये थांबलाय. ए दादू, पप्पाला हाय कर तुझ्या. पप्पाला हाय कर. बोल पप्पा हाय. हा. सोन्या मेहनत घेतोय, मेहनतीचं फळ भेटणार तुला. पण भाजी आहे. भाजी भेटेल तुला. आपण धमाल पडलोय ना व्हिडिओ. आता संध्याकाळी दम. तर मंडळी विषय असा झाला की लवकरच म्हणजे हा व्हिडिओ सुरू आहे तर आपले 2000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत आणि एक व्हिडिओ आहे तो 1 लाख व्ह्यूज कंप्लीट होणार आहेत. तर त्यानिमित्त आपण छोटं सेलिब्रेशन ठेवणार आहे. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत पाहायला मिळेल किंवा हा व्हिडिओ यायच्या आधी तो व्हिडिओ येईल. तर त्याचीच प्लॅनिंग चालली आहे. बंटी प्लॅनिंग करते. बंटी काय प्लॅनिंग आहे आपली? खूप सारी प्लॅनिंग आहे. आम्हाला आकाशी बॉम्ब उडवायचे आहेत, केक कापायचा आणि स्प्रे पण उडवायचा आणि छोटासा स्प्रे पण. हा, तरी मोठी तयारी चालली आहे पोरांची. लय मजा येणार. तू कापतोयस? कोण? तर मंडळी आता आम्ही म्हणजे थोडीफार भाजी भेटली आणि चांगली भाजी भेटली. तर आता भाजी भेटले तर आता आम्ही म्हटलं की चला आलोय तर खालती जाऊया करकरे उंबरापाशी. आता करकरे उंबर हे नाव ऐकल्यावरती जे आमच्या कोण गाववाले आहेत त्यांना म्हणजे एकदम असं डोळ्यासमोर चित्र उभं राहील. कारण त्या उंबराची एक तशी कहाणीच आहे. म्हणजे कहाणी अशी असायची की ज्यावेळेस आम्ही लहानपणी नाही का रस्ते वगैरे नसायचे आमच्या गावाला त्यावेळेस लोक ये जा ह्या वाटेने करायचे. म्हणजे आठवडी बाजार असेल तर त्याला जायचं असेल तर ते जायचे पाय वाटणे. ज्या आता वाटेनं आता आम्ही चाललो आहे. तर आम्ही काय करायचो संध्याकाळी 3-4 वाजले की आम्ही पाण्याच्या बॉटल घेऊन त्या उंबरापाशी येऊन बसायचो आणि मग ज्यावेळेस आमच्या घरचे येतील त्यावेळेस त्यांना पाणी द्यायचो आणि ते काय खायला घेऊन येतील ते आम्ही तिथंच खायचो. म्हणजे ही अशी स्टोरी असायची त्या करकरे उंबराची. आणि म्हणजे त्यावेळेचा दिवस वेगळा. आणि किंवा आपण नाही का नदीवरून वरती चालत आल्यानंतर सुद्धा जर माणूस दमलाय तर त्या उंबराच्या खालीच बसायचा. तर आता तो उंबर म्हणजे पहिल्यासारखा चांगल्या पोझिशनमध्ये आहे की नाही माहिती नाही. तर ते बघू आता आपण जाऊन चाललोच तर तिथे. तसंच इथे एखादं समजा आपल्याला बोकरीचं झाड दिसलंच तर आपण ते सुद्धा काढू. काय दादू कुठं आहेस? दिसना झालायस. हा हाय पाटे पाटे. दादू पण आलाय. तर मंडळी आपण आता त्या लोकेशनवरती आलोय ज्याच्याबद्दल तुम्ही आता मी बोललो ते ऐकलं की करकरा उंबर. तर आता याचं नाव करकरा असं का पडलं माहिती नाही पण हे उंबराचं झाड आहे. हे पाहू शकता. जंगल बुक आणि हे छान आहे. अंजीर ह्या नावाने ओळखले जातात. अंजीर थोडावर जाशील दादू. हे 2 उंबर जॉईंट आहेत याला. बोललं जातं. पुन्हा एकदा बघा करकरा उंबर. तर हे पिकलेलं उंबर काढ की खाणार का? हे थांब थांब. चुकून पाय कसाला तर जायचं. सोन्या बाबू कुठे चढलायस? नंतर उतरायची ना. हे किती वाटायची उतरायची? गाईज कवा कवा कुठल्या चढलेलंस तू? भीती कुठे वाटत होती उतरायला? कुठे चाललाय आपल्याला? ए नको जाऊ तिथं. कुठे पैलवान पैलवान अर्नो पैलवान सोन्या सोन्या बॉडी दाखव तुझी बॉडी. 6 पॅक दाखव ना. 6 पॅक. सोनिया झाड निघेल खाली. ये सोन्या खाली उतर. सोनिया उतर. आमचा जंगल बुक. तर हा व्हिडिओ स्पेशल मावशीसाठी करतोय. बघा आमचा मोगली जंगल बघ मधला नाही आवर घाल. अडकला. सोन्या हळूहळू ये. सोनिया जातील खाली. टार्झन सारखा सोन्या कुठे कोणत्याही फांदीवरती जातोय. तर सोन्याने आणले तुंबर. मला पण एक दिखले का सोन्या. अरे डापी आणू. चला खावा आता. कसं लागतंय?
एक केस बघा. अहो याच्यात घाण आहे. व्हिडिओ काढू नका. व्हिडिओ काढू नका. बघ बघ हायता खांदा कोपऱ्यात आता नाही रे, पहिलं खायचो. अंजीर असंच असते. चला अर्णव पळाव. लाकडं कशाला घेतोय? तर म्हणजे हे जे झाड दिसतंय ना, ते झाड आहे कढीपत्त्याचं. आणि मुंबईला आपण पैसे देऊन कढीपत्ता घेतो आणि गावाला म्हणजे आम्ही फ्रीमध्ये कढीपत्ता खातो, म्हणजे जेवणामध्ये आपण टाकतो. ए कुठे अर्णव चल. फ्री मध्येच असेल ना, झाड आहे. मुंबईला असतं का झाड? मुंबईला झाड असतं. तर हा बघा आशिषनं कढीपत्ता जमा केलेला आहे. कढीपत्ता गेला मडीपत्ता वेगळे विचार टाकतो. चला चला चला. काय तुम्हाला गवची जेव्हा बघायची आहे आमच्या घराच्या बाजूलाच. सोन्या चल. हे अर्णव चल. अर्णव कुठे निघालाय? आंघोळीला. तर मंडळी आता झालं काय, सर्व काम करून झालंय आणि आता सर्व निघालोय आंघोळीला. चला चला आंघोळीला चला मंडळी. आता आम्ही पाण्यावर आंघोळ करायला. अतिशय निसर्गरम्य वातावरणातून मिळालेली देण. आमचं मराठ्यांचं रक्त आम्ही फक्त सोन्या कपडे काढ की र. सोन्या लाजतोय की काय आंघोळ कराय? ए अर्णव कशी आण लवकर भरून. अर्णव जा तू पण. हा चल. आशिष साबण नाही माझा घे ना. यार ना साबण दे आशिष द्याला. गणपत इकडे इकडे या साईडला लवकर इकडे यार.
आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्याच्यानंतर मीठ टाकलंय. मीठ टाकलंय हो कधी? मीठ टाकलेलं आहे. 5 मिनिटं वाफ द्यायची. त्याच्यानंतर लाल तिखट हळद आणि शेंगदाण्याचे कुठे टाकून फ्राय करायचे. ओके. छान झालेली भाजी. छान झाले. अर्णव तू घे. अर्णव खाऊन सांग कसे झाले. छान आहे. हां तर म्हणजे अशा प्रकारे छोटासा ब्लॉग होता. म्हणजे मला दाखवायचं होतं की गावच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण राहतो तर कशा प्रकारे जीवनशैली जगली जाते आणि मजा येते. काहीतरी नवीन म्हणजे खायला मिळतं आणि ते एन्जॉय करायला मिळतं. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अर्णव सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत आणि 3000 सबस्क्राईब करा लवकरात लवकर. टाटा बाय बाय, सी यू.